मला मागच्या लेक्चरमध्ये आपण सखाराम देऊस्कर यांच्याबद्दलची माहिती मिळवली. सखाराम देऊस्कर यांचं 1869 ते 1912 असं आपल्याला कारकीर्द बघायला मिळते. तर याच्यामध्ये मराठी लोक ज्यावेळी भारतभर पसरली त्यामध्ये देऊस्कर कुटुंब हे करोग्राम येथे गेलं. तिथं सदाशिव देऊस्कर यांचा विवाह रायकर यांच्या कुटुंबातील रायकर यांच्या कृष्ण भट्ट रायकर यांच्या बहिणीशी झाला. त्याच्यानंतर करोग्राम येथे ते स्थायिक झाले. त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं, तेच म्हणजे गणेश शास्त्री. त्यांनाच राजपंडित असं म्हटलं जातं. त्यांचं पुत्ररत्न म्हणजेच कोण आहे? सखाराम गणेश देऊस्कर. आता सखाराम गणेश देऊस्कर यांनी ज्यावेळी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले देवधर या इंग्रजी शाळेमधून, तिथंच त्यांनी सेकंड पंडित म्हणून 15 रुपयेवरती काम केलं. त्यानंतर हितवादी याच्यामधून लेखन करत होते. त्यावेळी त्याच्यानंतर तिथं मुद्रित शोधन म्हणून एक पद आहे, त्या पदावरती त्यांनी 30 रुपयेवरती काम करण्यात केलं. त्याच्यानंतर हितवादी या त्याच्यानंतर मिस्टर हार्डवरती लेखन केल्यामुळं त्यांना देवधर आणि नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते कलकत्तामध्ये आल्यानंतर तिथं त्यांनी हितवादी या पत्रकारितेचा संपादकपद मिळवलं. आणि संपादकपद मिळवणारं हे बंगाली पत्रकारिते मराठी विद्वान हा संपादक बनणं ही पहिलीच घटना किंवा दुर्मिळ घटना आपल्याला पाहायला मिळते. परंतु ज्यावेळी 1907चं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहालांमध्ये मतभेद तयार झाला. त्यावेळी मवाळांनी जहालांवरती टीका करण्यासाठी टिळकांवरती काय करण्यात सांगितलं, तर एक लेख लिहिण्यात सांगितला. त्यावेळी देऊस्करांनी त्याला नकार दिला आणि नकार दिल्यामुळं त्यांना तिथून सुद्धा राजीनामा द्यावा लागला. उत्तर काळामध्ये जर बघितलं तर त्यांनी त्यांची पत्नी, पुत्र आणि कन्या यांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या प्रकृतीमध्ये खालावत गेले आणि भटवाडी देवधर या ठिकाणी त्यांचा काय झालेला पाहायला मिळतो, त्यांचं निधन झालेलं किंवा मृत्यू झालेला पाहायला. यानंतर आपले जे पुढचे समाजसुधारक आहेत ते गोविंद चिमणाजी भाटे यांचा जर आपण कार्यकाल बघितला तर 1870 ते 1946 असा पाहायला मिळतो. त्यांच्याबद्दल थोडक्यात जर माहिती बघितली तर इथंच तुम्हाला बघायला मिळेल की बाबा ती काय माहिती आहे. तर ती माहिती आहे म्हणजेच काय, तर मराठी साहित्यिक होते, शिक्षणतज्ज्ञ होते आणि समाजसुधारक सुद्धा पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षणाचा जर विचार केला तर 1888मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1 वर्ष, पहिले वर्ष त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर डेक्कनमध्ये ते BA आणि MA झालेले पाहायला मिळतात. त्यावेळी त्यांना बरेचसे सन्मान मिळालेले होते. एली स्कॉलरशिप, दक्षिणा फेलोशिप, काशीनाथ त्र्यंबक तेलंग पदक हे आपल्याला त्यांना सन्मान मिळालेले पाहायला मिळतात. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो आणि तो म्हणजेच काय, तर चिमणाजी भाटे आपले जे कोण आहेत, तर गोविंद चिमणाजी भाटे जे आहेत यांना कोणते सन्मान मिळाले, तर एली स्कॉलरशिप, दक्षिणा फेलोशिप आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग पदक त्यांना मिळालेलं पाहायला मिळतं. साहित्य आणि शिक्षणामध्ये जर कार्य बघितलं तर राम गणेश गडकरी यांचे ते गुरु होते. त्यांच्यानंतर गडकरींच्या काही पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ते आजीव असे काय होते, सदस्य होते. त्याच्यानंतर बघा त्यांनी वेलिंग्टन महाविद्यालयामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे हे महाविद्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आलेलं होतं 22 जून 1919. त्यावेळी तत्कालीन गव्हर्नर जे होते ते लॉर्ड वेलिंग्टन होते. त्यांचं नाव ह्या महाविद्यालयाला देण्यात आलेलं होतं, वेलिंग्टन महाविद्यालय. आणि त्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गोविंद चिमणाजी भाटे होते. हा प्रश्न आपण इथं फ्रेम करू शकतो. तर वेलिंग्टन महाविद्यालय 22 जून 1919 मध्ये सांगली येथे जे स्थापन झालं, डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं जे महाविद्यालय स्थापन केलं त्याचं नाव वेलिंग्टन लॉर्ड वेलिंग्टन हे तत्कालीन गव्हर्नर असताना दिलं. त्याचे पहिले प्राचार्य कोण होते, तर गोविंद चिमणाजी भाटे होते. प्रवास वर्णनात्मक साहित्य देशी विदेशी प्रवास वृत्ते लिहिलेले आहेत. मराठी प्रवास साहित्यामध्ये मोठं योगदान देण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर गोविंद चिमणाजी भाटे यांनी केलेलं पाहायला मिळतं. त्यांची प्रवासावरील पुस्तकं जर बघितली तर खूप पुस्तकं आहेत. अटकेपार प्रवास,
माझे आटकेपार प्रवास 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. माझं उत्तर हिंदुस्थानाचा प्रवास 1918 मधलं पुस्तक आहे. माझे दूरदूरचे प्रवास 1919, हिंदुस्थानचे नंदनवन 1919, आमची युरोप यात्रा 1934, माझी विलायतेची यात्रा 1934, आमची पायगाडीची चक्रे 1935, केरळचे वर्णन वृत्तांत 1935 अशी त्यांची प्रवासावरील पुस्तकं पाहायला मिळतात. सामाजिक जीवन आणि विवाह याच्याबद्दल जर बघितलं, त्यांचं 1901 मध्ये पहिल्या पत्नीचं निधन झालं, त्यावेळी त्यांनी विधवेशी पुनर्विवाह केला. कर्वे यांची ती पुतणी होती आणि त्यामुळं त्यांच्यावरती समाजानं काय केला, बहिष्कार टाकला. त्याच्यानंतर ही दुसरी पत्नीसुद्धा टीबीमुळं काय झाली, निधन पावली. त्यांना 3 मुलं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे, गजराबाई निकम यांच्याशी या मराठी समाजातील विधवेशी काय केलेला, 1912 मध्ये पुन्हा आंतरजातीय विवाह केला. आमंत्रण पत्रिकेवरती रँगलर परांजपे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच रँगलर परांजपे यांच्या थ्रू त्यांनी ती आमंत्रण पत्रिका किंवा जी आपण काय म्हणू शकतो विवाह पत्रिका होती ती छापलेली पाहायला मिळते. इतर ग्रंथसंपदाचा जर विचार केला, कार्लाइल व हिंदू चालीरीती, ललित कथा मीमांसा, कांट व शंकराचार्य, अर्थशास्त्राची मूलतत्वे, हिंदुस्थानची सद्य संपातिक स्थिती आपल्याला 1910 मध्ये हे प्रसिद्ध केलेलं पुस्तक. खूप मोठा परिचय आपल्याला पाहायला मिळतो भाटे यांचा. त्याच्यानंतर बघा, उत्तर आयुष्यामध्ये जर त्यांनी विचारात घेतलं तर उत्तर आयुष्य व आत्मचरित्र, सेवानिवृत्तीनंतर लंडनमध्ये वास्तव केलं त्यांनी. हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर 750 पानाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांचं स्वतःचं एक जळजळीत वास्तव हे त्यांचं आत्मचरित्र पाहायला मिळतं. बघा, याच्यावरती फ्रेम करू शकता क्वेश्चन की सेवानिवृत्तीनंतर लंडनमध्ये वास्तवात असताना गोविंद चिमणाजी भाटे यांनी कोणतं ग्रंथ लिहिला, तर हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर 750 पानाचा ग्रंथ लिहिला आणि स्वतःच आत्मचरित्राचं नाव काय आहे, एक जळजळीत वास्तव हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. त्यांचं प्रवास पुस्तकं कोणती कोणती आहेत, तर माझा अटकेपार प्रवास, माझा उत्तर हिंदुस्थानचा प्रवास, माझे दूरदूरचे प्रवास, हिंदुस्थानचे नंदनवन, आमची युरोप यात्रा, माझी विलायतची यात्रा, आमची पायगडीची चक्रे, त्यानंतर केरळचे वर्णन वृत्त असे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांचं विवाहासंबंधी जर विचारात घेतलं तर 1901 मध्ये पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी कर्वे यांच्या पुतणीशी विधवेशी विवाह केला, बहिष्कार टाकला त्यांच्यावरती. त्यानंतर 3 मुलं त्यांना झालेली होती. त्याच्यानंतर त्यांना टीबीमुळे त्या सुद्धा वारल्या. त्याच्यानंतर गजराबाई निकम यांच्याशी त्यांनी 1912 मध्ये पुन्हा विवाह केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर कार्लाइल व हिंदू चालीरीती, ललित कथा मीमांसा, कांट व शंकराचार्य, अर्थशास्त्राची मूलतत्वे, हिंदुस्थानची सद्य सांपत्तिक स्थिती अशी त्यांची पुस्तकं पाहायला मिळतात. आणि उत्तर आयुष्यामध्ये त्यांनी हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर हा 750 पानाचा ग्रंथ लिहिलेला बघायला मिळतो. आणि आत्मचरित्राचं नाव काय आहे, तर एक जळजळीत वास्तव हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव पाहायला मिळतं. बघा, याच्यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये नची केळकर हे साहित्य सम्राट, पत्रकार आणि राजकीय नेते यांचा आपण जीवन परिचय पाहणार आहोत. आत्ताचा आपण जीवन परिचय बघितला तो गोविंद चिमणाजी भाटे यांच्याविषयी आपण पाहिलं. त्यांचा प्रवासाशी संबंधित असणारे, म्हणजेच लक्षात ठेवायचं गोविंद चिमणाजी भाटे आलेत की त्यांच्याशी प्रवास हा संबंध आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढल्या लेक्चरमध्ये आपण नची केळकर यांच्याविषयी पाहणार आहोत. थँक्यू.